नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. दीव दमन येथे तयार होणारी परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी बंदी असलेल्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका आयसर वाहनाचा पाठलाग करून पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले. या वाहनामध्ये पोलिसांनी तपासणी केली असता त्यात विदेशी दारूचे खोके आढळून आले. पोलिसांनी आयसर ट्रकसह विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी वाहन चालक दीपक संजय काळे वय 25 राहणार बोधेगाव तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संदर्भात पेठ येथील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलीस अधिक तपास करीत आहेत. या संदर्भातील सविस्तर वृत्त असे. पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक क्रमांक 4 मधील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोलीस हवालदार कैलास बागुल, पोलीस कॉन्स्टेबल किरण आहेर, श्रीराम वारुंशे यांनी नाशिकहून पेठकडे रवाना होत असताना कोटंबी घाटाच्या प्रारंभी 2 पंचांच्या उपस्थितीमध्ये पाहणी सुरू ठेवली होती. यावेळी एका आयसर ट्रकमध्ये विदेशी दारू भरून पेठ मार्गे नाशिककडे येत असल्याची गुप्त माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहकाऱ्यांना सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, हवालदार कैलास बागुल, किरण आहेर, श्रीराम वारुंशे यांनी याबाबत नियोजन करत संबंधित आयसर ट्रक ताब्यात घेतला. यावेळी आयसर ट्रक क्रमांक MH04 LE 6974 या वाहनाची तपासणी करणे गेली असता चालकाच्या बाजूला एका स्वतंत्र कप्प्यामध्ये 28,55,440 रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा आढळून आला. संशयित आरोपी दीपक काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे. मात्र पेठ येथील कोटंबी घाटामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 28 लाख रुपयाचे मद्य आढळून आल्याने या परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी पेठ. धन्यवाद.